मी लग्न करून आले तेव्हा माझं वय 19 वर्ष आणि माझ्या नवऱ्याचे अमितचे वय 24 वर्ष होतं. मी वयाच्या अशा अवस्थेत होते जिथे माझ्यासारख्या मुली त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत हरवलेल्या असायच्या. शिक्षण, मजा मस्ती करणं, फिरायला जाणं, घरातली छोटी मोठी कामं करणं, ते पण आईने जास्त जबरदस्ती केली तर करायची, नाहीतर केली नाही तरी चालत होती. आणि मैत्रिणीच्यासोबत गप्पा मारत बसायची, हेच माझं काम असायचं. मला माझ्यापेक्षा लहान अजून 2 बहिणी होत्या. त्यामुळे माझ्या बाबांनी माझ्या लग्नाची घाई केली होती. जेव्हा लग्न करून मी पहिल्यांदा सासरे आले तेव्हा बघितलं तर एक छोटंसं गाव होतं आणि माझ्या सासरचे घर 5 खोल्यांचे होते. त्या घरात खूप वर्दळ असायची. माझा सगळा दिवस घराची जबाबदारी सांभाळण्यात निघून जायचा. माझा धाकटा दीर समीर खूप लाडाचा होता. घरात सगळ्यात लहान असल्यामुळे मोठ्यांच्या लाडाने प्रेमाने तो खूप हट्टी झाला होता, बिघडला होता. शाळेतून आल्यावर सगळं सामान घरात विस्कटून टाकत असायचा. शाळेचे कपडे काढून एका बाजूला फेकायचा, बूट आणि सॉक्स दुसऱ्या बाजूला, तर त्याची बॅग तिसरीकडेच पडलेली असायची. माझ्या दोन्ही नंदा स्वाती आणि मंजूच्या अगोदर तो घरी येत असायचा. घरी आल्या आल्या नवनवीन फरमाईशी करायला सुरुवात करायचा. जेवणात त्याला काहीच आवडत नव्हतं. जेवणाचं ताट तसंच बाजूला ठेवून रुसून झोपून जायचा. माहीत नाही त्याला काय खायला आवडत होतं. सासूबाई पण धीराच्या या अशा वागण्याला कंटाळून गेल्या होत्या. मला सासूबाईंना बोलायचं होतं की तुम्हीच त्यांच्या सगळ्या सवयी बिघडून ठेवल्या आहेत. पण त्यांना बोलायची माझी हिंमतच होत नसायची. कारण मला माहीत होतं की मी जर काही बोलले तर सासूबाई रागवतील. एक दिवस माझा नवरा अमित बोलले होते तर कितीतरी दिवस घरातलं वातावरण अशांत होतं. धाकटा दीर सासूबाईंचा खूप लाडाचा होता. अमित नंतर 2-2 वर्षांच्या अंतरावर त्यांच्या दोन्ही बहिणींचा जन्म झाला होता. सासूबाईंची अजून एका मुलाची इच्छा होती, म्हणजे अमितला एक भाऊ मिळेल. आणि या सगळ्या गोष्टी बाबा सासूबाईंवर चिडले होते तेव्हा त्यांना बोलत होते. अमित आणि समीरमध्ये 14 वर्षांचा फरक होता. दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नव्हतं. अमितचा स्वभाव खूप शांत होता, तर त्यांचा धाकटा भाऊ अगदी त्यांच्या विरुद्ध होता. खूप हट्टी, घमंडी आणि समोरच्याला बोलताना काहीच विचार न करणारा. सासूबाईंना आणि बाबांना पण उलट उत्तर देत असायचा. शिक्षणावर तर त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. समीर भाऊची बिघडण्यास सगळ्यात मोठा हात सासूबाईंचा होता. घरात जे काही बनायचं ते सगळ्यांना आवडत असायचं. कधीतरी गोष्ट वेगळी असायची, पण समीर भाऊजींची पसंत खूप वेगळी होती. सासूबाई तशा तर कधीच किचनमध्ये येत नसायच्या, पण धाकट्या मुलासाठी रोज स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे वेगळे जेवण स्वतः बनवत असायच्या. त्यामुळे त्याला त्याचा हट्ट पूर्ण करायची सवय झाली होती. अमितचे लवकर लग्न केलं कारण त्यांना त्यांच्या वडिलांचा बिझनेस सांभाळायचा होता. सासूबाईंना पण एका सोबतीची गरज जाणवायला लागली होती. लग्न करून या घरची थोरली सून बनून मी या घरात आले. लग्नाच्या वेळी माझं वय तरुण होतं, त्यामुळे थकवा हा प्रकार मला जाणवत नव्हता. एका घरंदाज मुलीप्रमाणे घरातले सगळे काम, सगळ्या जबाबदाऱ्या मी सांभाळल्या होत्या. सगळे माझ्या कामाची प्रशंसा करायचे. ते ऐकून काम करायला मला अजूनच हुरूप यायचा. मी फक्त माझ्या कामाबद्दल विचार करत असायचे. मी कधी माझ्या स्वप्नांचा, आनंदाचा विचार केलाच नव्हता. त्याकडे लक्ष दिलंच नाही आणि त्याचाच परिणाम आज मला भोगायला लागत होता. सासूबाई कितीतरी महिने त्यांच्या माहेरी आणि पाहुण्यांकडे जाऊन राहायला लागल्या. घरी यायचं नावच घेत नव्हत्या. स्वाती आणि मंजूच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या, तरी पण सासूबाई अजून घरी परत आल्या नव्हत्या. कधी त्यांची आई आजारी पडली म्हणून, तर कधी भावाच्या मुलाला ताप आला म्हणून. स्वतःच्या घरच्या जबाबदाऱ्या सोडून दुसऱ्यांचं घर सांभाळत बसल्या होत्या. ही कुठली पद्धत आहे? सासूबाईंच्या अशा वागण्यामुळे बाबा पण त्यांच्यावर चिडत असायचे. त्यांना फोनवरच बरंच ऐकवत असायचे. पण सासूबाईंच्या जेव्हा मनात यायचे तेव्हाच त्या घरी परत येत असायच्या. या वयात पण सासूबाई त्यांच्या माहेरी कितीतरी महिने जाऊन राहत होत्या. स्वतःच्या मुलांना सोबत राहायला घेऊन जाणं त्यांना आवडत नव्हतं. पूर्ण मोकळेपणाने शांतीत राहत असायच्या. त्यांचं घर संसार खूप चांगला चालला होता. मी तर कितीतरी महिने माहेरी जाण्यासाठी तरसत असायचे, पण मला माहेरी जायला मिळतच नव्हती. कारण मी माहेरी गेल्यावर घरातल्या सगळ्या लोकांची गैरसोय होत असायची. कधीच कुणाला याची जाणीव होत नव्हती की मला पण या सगळ्याचा कंटाळा येत असेल, मला पण आराम करायची गरज असेल. इथपर्यंत की माझ्या नवऱ्याला पण कधी माझ्या मनातल्या भावना समजल्याच नाहीत.
जेव्हा कधी मी माहेरी जायचं बोलायचे तेव्हा काही ना काही कारण काढून मला थांबवत असायची. कधी बोलायचे की स्वाती आणि मंजूच्या परीक्षा चालू आहेत, तर कधी समीरची काळजी कोण घेणार, आई पण घरी नाही, जेव्हा आई घरी परत येईल तेव्हा तू तुझ्या माहेरी जा. आणि सासूबाई घरी आल्यावर जाण्यासाठी विचारलं तर बोलायचे की आत्ताच तर आई आली आहे आणि तू बाहेर जायचं बोलत आहेस. तर आई काय विचार करेल की मी आत्ताच घरी आली आहे आणि हिला माहेरी जायचं आहे. अशी कितीतरी कारणं मला माहेरी न जाण्यापासून थांबवण्यासाठी माझ्या नवऱ्याच्या जवळ तयार असायची. मी मनातून तडफडत राहायचे, पण काही बोलू शकत नव्हते. शाळेच्या सुट्टीत दादा बहिणीने गोव्याला फिरायला जायचा प्लॅन बनवला होता आणि मला पण त्याच्यासोबत घेऊन जायचं होतं. म्हणून त्याने माझ्या सासऱ्यांना विचारण्यासाठी फोन केला. 15 दिवसांची ट्रिप होती. जसं माझ्या घरात समजलं तसं घरात नाराजी पसरली. सासूबाई माझ्यावर खूप चिडल्या आणि रागात मला म्हणाल्या, माझ्याबद्दल काहीच विचार केला नाहीस? मी म्हातारी एवढे दिवस एकटी घर कसं सांभाळणार आहे? तू तुझ्या भावाला फोन करून सांग, असं फिरायला गेलेलं मला आवडत नाही. जेव्हा मला इथे तुझी गरज नसेल तेव्हाच तुला पाठवू शकेन. मी उदास स्वरात सासूला म्हणाले, जर तुमच्या मनात नसेल मला पाठवायचे तर मग तुम्हीच फोन करून माझ्या दादाला सांगा. हे ऐकून माझी सासू तिखट स्वरात म्हणाली, अशी बोलत आहे जणू मी जायला नको बोलले की तू जाणारच नाहीस. तुझ्याकडे बघून असं वाटत आहे की अगोदरच तुमच्या भावा बहिणीचं या विषयावर बोलणं झालं आहे. मी पण सासूबाईंचं बोलणं ऐकून रागात म्हणाले, कुणाच्या मनात येत नसेल की 4 दिवस माहेरी आरामात जाऊन राहावं? इथे तर कितीतरी महिने होऊन गेलेले असतात माहेर जाऊन आलेल्याला. स्वतःहून तर कधी कोण बोलत नाही की 4 दिवस माहेरी आराम करायला जा. दादाने कधी माहेरी बोलवलं तर घरात वादळ उभं राहतं. घरातली एक कामवाली गेली तर घरातले सगळे काम जागच्या जागी थांबतं. नाहीतर माझ्यावर कुठे कुणाचं एवढं प्रेम आहे? हे ऐकून अमित म्हणाला, अच्छा, तुझ्या दादाचा फोन आला होता म्हणून घरातले वातावरण एवढं गंभीर झालं आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून मी त्यांना म्हणाले, म्हणजे तुमची पण अशीच इच्छा आहे की मला कुणी माहेरी बोलवू नये, मी या घरात पाय बाहेर काढूच नये, एखाद्या गाढवासारखी नुसती दिवस रात्र राबत राहू? मला पण थोड्याशा चेंजची गरज असू शकते, मला पण बाहेरच्या मोकळ्या वातावरणाची गरज असू शकते. याचा विचार कधीच कोणी करत नाही. असं बोलता बोलता माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. माझ्या डोळ्यातलं पाणी बघून अमित माझी समजूत काढायला लागली आणि म्हणाले, अगं नेहा, तू घराला एवढ्या छान पद्धतीनं सांभाळलं आहेस की सगळ्यांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तू गेलीस तर घरातल्या ना कुणाला वेळेवर नाश्ता मिळेल आणि नाही रात्रीचं जेवण नीट खायला मिळेल. आईला तर काही बोलू शकत नाही. कामाचा लोड तिच्यावर जास्त पडल्यामुळे बघावं तेव्हा ती नाराज असते. तू आल्यापासून ती किचनमध्ये कमीच जात असते. सकाळीच मला सांगायचं होतं की तुझा काय प्लॅन आहे? दादा तुला घ्यायला इकडे येणार आहे का इथून तुला कोणीतरी सोडायला येणार आहे? मी म्हणाले, मी किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला इथून सरळ ट्रेन आहे, मी एकटी जाईन आणि दादा मला स्टेशनवर घ्यायला येईल, पण कोणी मला जाऊनच देत नाही. अशी एकटी जायला शिकले तर सारखी सारखी जायला लागेल याची भीती वाटत असेल ना तुम्हाला? सकाळी हिम्मत करून बाबांना सोबत घेऊन अमितने सासूबाईंशी बोलण्याचा प्रयत्न केला. अमित म्हणाले, आई जाऊ दे ना तिला, काही दिवसांचाच तर प्रश्न आहे आणि घरात स्वाती आणि मंजू आहेतच ना, तुला मदत करायला कामवाली पण आहे. घरातलं सगळं काम आरामात होईल, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. माझा नवरा खूप कमी बोलत असायचे. माझ्या बाजूने बोलत आहेत हे बघून सासूबाईंना खूप राग आला. त्या रागात म्हणाल्या, आला मोठा बायकोची बाजू घेणारा. मी कुठे नको बोलले आहे? तिचं अगोदरच सगळं ठरलं आहे. मी जाऊ नको बोलले तर ती थोडीच जाण्याची थांबणार आहे. तुला तिच्यासोबत जायचं असेल तर तू पण तिच्यासोबत जा. मी पण बघते ती तर नसली तर तिच्यामुळे कुठलं काम रखडत आहे. असं बोलत सासूबाई हळू आवाजात म्हणाल्या, बायकोचा गुलाम कुठला? त्यांचे हे हळू बोललेले शब्द अमितने ऐकले होते आणि त्यांचा मूड खराब झाला. नाश्ता न करताच घरातून निघून गेले. रविवार सकाळी दादांनी फोन करायला सांगितला होता. सगळे लोक घरातच होते. दादाने सकाळी फोन केला. रिंगवर रिंग वाजत होती, पण फोन कोण उचलणार?
शेवटी बाबांनी माझ्या सासऱ्यांनी फोन उचलला. अमित आणि माझे जाण्याचा प्रोग्राम फिक्स केला आणि दिवस पण सांगितला. सासूबाईंचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. बाबा घरातले करता होते. शेवटी त्यांचा निर्णय महत्त्वाचा होता. हट्टी बाईकोशी ते जास्त बोलत नसायचे, म्हणजे घरात शांती बनवून राहील. सासूबाई बाबांवर खूप बिघडल्या, पण बाबा शांत राहिले. सगळी कामं चालू होती, पण घरातले वातावरण 2 दिवस तणावग्रस्त होतं. माझा तर फिरायला जाण्याचा सगळा उत्साह संपला होता. सगळे काम संपल्यानंतर रात्री मी पॅकिंग करायला लागले. कमीत कमी 15 दिवस तरी मी आरामात कुठल्याही टेन्शनशिवाय राहणार होते. दादा, बहिणी, त्यांचा मुलगा सगळे माझी खूप काळजी घ्यायचे. जेवढे दिवस माहेरी राहायचे तेव्हा घरात माझ्या आवडीचे जेवण बनत असायचे. बहिणी बाहेर कुठे गेली की मला विचारायची, ताई तुम्हाला बाहेरून काही आणायचं आहे का? ज्या कुठल्या वस्तूवर मी हात ठेवायची ती वस्तू बहिणी मला जबरदस्ती घेऊन द्यायची. माहेरी आईवडिलांच्या नंतर दादा बहिणीच तर असतात, जे पूर्ण इज्जत देऊ शकतात. सासरच्या तणावात काही दिवस मनाला शांती मिळत असायची. 2 दिवसांची सुट्टी घेऊन अमित मला माहेरी घेऊन आली. स्टेशनवर दादा गाडी घेऊन अगोदरच आमची वाट बघत उभा होता. त्याचा मुलगा अभि पण त्याच्यासोबत होता. खूप मोठा, उंच झाला होता. बऱ्याच दिवसांनी त्याला बघितलं होतं. अर्ध्या तासात आम्ही सगळे घरी आलो. आई आणि बहिणी आमच्या स्वागताची तयारीत होते. सगळे घर स्वच्छ होते. फ्रेश होऊन आम्ही सगळ्यांनी सोबत चहा नाश्ता केला. माझी बहिणी अमितला मजेत म्हणाली, माझ्या नंदूबाईंना तुम्ही किती कमजोर केलं आहे. हे ऐकून अमित पण मस्तीमध्ये बहिणीला उत्तर देत म्हणाले, सगळ्या किचनची मालकी तर हीच आहे. आता डाएट करत आहे तर त्याला कोण काय करणार. आम्हाला तर जे काही बनवून देते ते गरीब नवऱ्यासारखे गुपचूप खात असतो. सगळ्यांच्या हसण्याचा आवाज घरात घुमायला लागला. माझ्या सासरी असं वातावरण थोडीच भेटत असतं. बघावं तेव्हा शांत, उदास वातावरण. बाबा तर फक्त कामापुरतेच बोलत असतात. सासूबाईंचा रागीट स्वभावामुळे घरात विनाकारणाची भांडणं होत असतात. स्वाती आणि मंजू त्यांच्या कॉलेजमधल्या गप्पा मारत असायच्या, तेव्हा कुठे जरा हलकं वाटायचं. त्या दोघी जरा माझ्यासोबत मजामस्ती करत असायच्या, पण त्या पण सासूबाईंच्या समोर शांत बसत असायच्या. माहीत नाही सासूबाई कुठल्या गोष्टीचा काय अर्थ काढतील. दादाच्या मुलाच्या अभिच्या टेस्ट चालू होत्या, त्यामुळे तो आमच्यासोबत येणार नव्हता. अमितला सकाळी दादा स्टेशनवर पोहोचवायला गेला. आम्हाला पण रात्री निघायचं होतं. आठवडाभर मजामस्ती करून आम्ही सगळे घरी परत आलो. वहिनीने मनसोक्त तिथे खरेदी केली. सगळ्यांसाठी काही ना काही गिफ्ट घेऊन आली होती. मी पण बाबा आणि सासूबाईंसाठी शॉल आणि दोन्ही नंदांसाठी गिफ्ट, अमित आणि दिरासाठी गिफ्ट घेतलं होतं. पण मनात भीती वाटत होती. माहीत नाही मी घेतलेले गिफ्ट सगळ्यांना आवडतात का नाही. जास्त महाग गिफ्ट घेण्याची माझी हिंमत नव्हती. फिरून घरी आल्यावर खूप थकल्यासारखं वाटत होतं. आम्ही सगळे रात्रीचं जेवण करून लवकरच झोपलो. दुसऱ्या दिवशी रविवार होता, त्यामुळे दादा, वहिनी आणि अभि उशिरापर्यंत झोपले होते. माझ्या बहिणींना पण सुट्टी असल्यामुळे त्या पण उशिरापर्यंत झोपल्या. मी आणि आईने दोघींनी मिळून चहा पिला. काल आल्यावर रात्री थकल्यामुळे आईशी जास्त बोलणं झालंच नव्हतं. आईने खूप प्रेमाने मला जवळ घेतलं आणि डोक्यावर हात फिरवत म्हणाली, नेहा, तुझ्या सासरी सगळं व्यवस्थित चालू आहे ना? जावई बापू तुझी नीट काळजी तर घेतात ना? मला तुला काहीतरी सांगायचं होतं. बाळा, वाईट वाटून घेऊ नकोस. यावेळी ट्रिपला तुला घेऊन जायची सुनबाईची अजिबात इच्छा नव्हती. त्या दोघांच्या मध्ये या गोष्टीवरून खूप वाद झाला. तुझी बहिणी म्हणाली की लग्न झाल्यानंतर आत्ता कुठे पहिल्यांदा आपल्या दोघांना असं एकत्र बाहेर जाण्याची संधी मिळत आहे आणि तुम्ही मला न सांगता ताईंना आपल्यासोबत येण्यासाठी बोलवून घेतलं. नेहा, माझ्या कानावर जेव्हा ही गोष्ट पडली तेव्हा मला ती तुला सांगणे खूप गरजेचं वाटलं. हे ऐकून मी हैराण झाली आणि आईला म्हणाली, आई तू हे काय बोलत आहेस? वहिनीने तर तिथे माझी खूप काळजी घेतली. तिच्याकडे बघून मला असं कधी वाटलंच नाही की तिला मला त्यांच्यासोबत घेऊन जायचं नव्हतं. माझी आई म्हणाली, नेहा, तुझ्या दादाला माहीत आहे तुला बाहेर फिरायला कुठंच जायला भेटत नाही. तुझ्या दोन्ही छोट्या बहिणी बाहेर मैत्रिणींच्यासोबत फिरायला जात असतात आणि अभि पण त्याच्यासोबत जाणार नव्हता. त्यामुळे त्याने असा विचार केला की त्याच बजेटमध्ये तुझं पण फिरणं होईल. पण सुनबाईला हे अजिबात आवडलं नाही. तुला हे ऐकून वाईट तर वाटत असेल, पण इथून पुढे लक्षात ठेव, मी तुला ही गोष्ट अगोदर सांगितली नाही
नाहीतर तुझा सगळा मूड खराब झाला असता. आईचं बोलणं ऐकून मी डोळे बंद करून सोफ्यावर आडवी पडले. आईला माझ्या मनाची अवस्था समजत होती. मला एकटीला सोडून ती घरातल्या कामाला गेली. मी डोळे बंद करून विचार करत होते की खरंच ही दुनिया किती विचित्र आहे ना. इथे प्रत्येक माणूस चेहऱ्यावर मुखवटा लावून फिरत आहे. माझ्या बहिणीने एक चांगली भावजाई होण्याचे कर्तव्य खूप चांगले निभावले होते. पण जर आईने आज मला सांगितलं नसतं तर? पण आईने बरोबर वेळ बघून मला चांगला मार्ग दाखवला. म्हणजे तिच्या माघारी माझ्या माहेरी माझा पूर्ण मानसन्मान व्यवस्थित राहील. दादा तर माझा आपला आहे, पण वहिनी तर अजूनच चांगली आहे. कारण तिच्या मनात मला घेऊन जायची इच्छा नसूनसुद्धा तिने सगळ्या ट्रिपमध्ये माझी खूप काळजी घेतली. मला वाईट वाटेल असं कधी वागली नाही. मला अमितपासून आणि सासरच्या लोकांपासून ही गोष्ट लपवून ठेवायला लागेल. किती मुश्किलीने तिथून मला बाहेर निघायला मिळाले होते. मला या गोष्टीची अगोदर जरा जरी कल्पना असती तर मी कधीच माहेरी आली नसते. पण आता जे झालं ते झालं. सगळ्यांच्या सारखे मला पण माझ्या चेहऱ्यावर एक मुखवटा घालायला लागणार. हसणारा चेहरा जे माझ्याकडे बघून हे सांगेल की त्या ट्रिपमध्ये मला किती मजा आली, मी किती आनंदात आहे. मी माझ्या नवऱ्याला पण हेच सांगणार की मी ही ट्रिप किती छान आणि मजा मस्ती करण्यात घालवली. म्हणजे माझ्यासुद्धा चेहऱ्यावर अजून एक माझ्या मनातले कुणालाही कळू न देणारा चेहरा.